नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण आलो एका ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। त्या मातीला स्पर्श करायला आणि या गडाचा इतिहास जाणून घ्यायला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका ऐतिहासिक किल्ल्यावर ज्याचं नाव आहे शिवनेरी फोर्ट। चला तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास। पब्लिक, हा आहे शिवनेरीचा महादरवाजा। इथूनच सुरू होतोय आपला गडाचा प्रवास। रविवारीच पोहोचलो होतो म्हणून थोडी गर्दी होती। हा किल्ल्याचा पहिला आणि मुख्य प्रवेशद्वार। याचे बांधकाम अत्यंत मजबूत आणि याच्या दोन्ही बाजूने भव्य बुरुज आहेत। हा किल्ला 7 दरवाजांच्या मार्गाने वर जातो, त्यामुळे याला 7 दरवाजाचा किल्ला असंही म्हणतात। आज मी याच मार्गाने वर जात आहे। महादरवाजानंतर येणारा दुसरा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा। गडावर प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत। प्रत्येक दरवाजावर अशी संपूर्ण माहिती भरलेली आहे। आवर्जून वाचा काय आहे त्या दरवाजाची संपूर्ण माहिती आहे। गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेशद्वाराला 2 बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे। कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात। हा चढ थोडा अवघड असला तरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वाट आपल्याला ऐतिहासिक दाखवते। सुमारे 400-500 पायऱ्यांचा हा चढ आपल्याला गडावर घेऊन जातो। हिवाळ्यात किल्ल्यावरून दिसणारे नयनरम्य दृश्य, हिरवेगार डोंगर आणि ढगांची लुकाछुपी पर्यटकांना मोहित करते। गडावर जाण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही वेळ निश्चित आहे। मी आता पोहोचले गडाच्या 3ऱ्या दरवाजाला। त्याचं नाव आहे हत्तीचा दरवाजा। हा प्रचंड दरवाजा एका भीतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून सुरक्षित राहत असे। दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकरांच्या खोल्या असून छतावर जाण्यासाठी दरवाजा आहे। या किल्ल्याला चहूबाजूने कठीण कडा आहे, त्यामुळे हा गिरिदुर्ग प्रकारातील अतिशय सुरक्षित किल्ला मानला जातो। शहाजीराजे भोसले यांनी जिजाऊ साहेबांना सुरक्षिततेसाठी याच किल्ल्यावर आणले होते। मी आता पोहोचलोय 4था दरवाजा म्हणजे तटबंदीचा एक भाग असून याचं नाव आहे पीर दरवाजा। या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत। कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत। दरवाजाच्या अंतर्भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमानीयुक्त कक्ष आहेत। बाहेरून समतल दिसणाऱ्या छताची रचना असून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात। जुन्नर शहराच्या अगदी जवळ असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान। किल्ला केवळ एक वस्तू नाही तर ते महाराष्ट्राच्या शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे। मी आता पोहोचले 5व्या दरवाजा म्हणजेच मेणा दरवाजा। रचनात्मक दृष्टीच्या कपारीत बांधलेला या द्वाराला 2 समांतर भिंती आणि बुरुज आहेत। गडावरून समोरून शेजारीच असलेलं वडदचं धरण दिसतंय। जरा पुढे आल्यावर इथेच लोकेशन दिलेलं आहे, जिथे तुम्हाला एक बाजूस बर्थ प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या बाजूस जाण्यासाठी शिवाई देवी मंदिराकडे हा रस्ता जातो। मी आता पोहोचलोय या किल्ल्यावरील शेवटचा दरवाजा मानला जातो तो म्हणजे कुलूप दरवाजा। ऐतिहासिक दृष्ट्या हा दरवाजा शत्रूला रोखण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी कड्या व कुलपाचा वापर करून बंद केला जात असे, म्हणून या दरवाजास कुलूप दरवाजा असे म्हणत असे। मित्र असावेत तर असे असावेत। डोंगराच्या माथ्यावर असलेला हा किल्ला शत्रूंना आत शिरणे कठीण व्हावे यासाठी 7 दरवाजाच्या आणि 3 स्तराच्या तटबंदीने वाढलेला आहे। गडावरील असे ठिकाण जिथे मी पोहोचलेला आहे त्याचं नाव आहे अंबरखाना। अंबरखाना किंवा धान्य कोठी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू 15 किंवा 16व्या शतकातील बांधलेली असावी। आयताकृतीत इमारतीमध्ये 3 भागात 7 उपविभाग असून
32 खांबाने आधारलेले घुमटाकार छत आहे. अंबरखानाच्या परिसरात अनेक प्राचीन वास्तूचे अवशेष दिसतात. गडावर जाताना झाडाच्या या सावलीत एकदम गार आणि मन एकदम प्रसन्न होत होतं. गडावर जाताना असं पाण्याच्या टाक्या दिसतात. त्या टाक्यासनी आता प्रोटेक्शन लावलेलं आहे, कारण बारकी मुले त्यात पडू नये म्हणून. गडाच्या मध्यभागी असलेल्या बदामी तलावाच्या दक्षिणेला शिवकुंज आहे, जिथे राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबांचा भव्य ब्रॉन्झ पुतळा विराजमान आहे. पुतळ्यात जिजाऊ माता बाल शिवबांना हातात धरून त्यांना संस्काराचे आणि स्वराज्याचे धडे देताना दिसत असे. त्याच्या पुढच्याच बाजूस एक पडकी वास्तू आहे, त्यालाच हमामखाना असं बोलले जाते. आता हमामखाना म्हणजे काय पूर्ण सांगतो तुम्हाला. हा हमामखाना एक माणसाच्या उंचीचा आहे. हमामखान्याचा उपयोग आंघोळी करण्यासाठी केला जातो. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थानी किल्ले शिवनेरीवर. याच ठिकाणी याच पवित्र मातीत 19 फेब्रुवारी 1630 ला एका युग पुरुषाचा जन्म झाला. चप्पल काढली, उभारलो मग लाईनीत दर्शनाला. एवढ्या पब्लिक मध्ये व्हिडिओ कराल तर सगळी माझ्याकडेच बघाली. ही जागा बघून अशी ऊर्जा आली की नाही, जबरदस्त वाटते जागा बघून. शिवगर्जना बोलत आत पोचलो. आत पोचल्यावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि एक बाजूला पाळणा होता. डोकं टेकून दर्शन घेतलं. पायऱ्या चढून वर गेलो. आता मी उभा आहे त्या ऐतिहासिक वास्तू जिथे शिवरायांचा जन्म झाला, त्यालाच म्हणतात शिवजन्मस्थान. हे ठिकाण अतिशय पवित्र आहे. समोरच शिवाई देवीचं मंदिर आहे, त्याच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. आता मी पोचलोय कमानी मस्जिद जवळ. त्याच्या जराच पुढं आल्यावर मोठं पाण्यानं भरलेलं टँक दिसेल, त्यालाच म्हणतात बदामी टाकी. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केलेली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. मी आता अशा ठिकाणी जात आहे जिथे त्यालाच म्हणतात कडेलोट. कडेलोट म्हणजे ऐतिहासिक काळात गुन्हेगाराला किल्ल्याच्या कड्यावरून म्हणजेच उंच डोंगरावरून खाली ढकलून देण्याची अत्यंत कडक शिक्षा होय. वरून बघितलं की नाही एकदम अंगावर काटाच येतो. कोण शिक्षा करत असेल त्याला वरून ढकलायचे. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याची ही भेट अविस्मरणीय होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला भेट देऊन खूप आनंद झाला. हा किल्ला फक्त दगड मातीचा नसून तो आपल्या स्वराज्याच्या ऐतिहासिक एक शौर्याचा साक्षी देणारा आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. महाराजांच्या विचारांना उजाळा द्या
आणि या ऐतिहासिक वारशाचा आदर करा. गडावर स्वच्छता राखा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय पब्लिक.